जिजाऊ सावित्रीची लेक असल्याचा अभिमान असला पाहिजे. दहेगावातील महिलांचा शिवसेनेत प्रवेश, महिला वर्गातील नियुक्तपत्र देण्यात आली. तुमच्या हक्काचा पक्ष शिवसेना पक्ष. महिला वर्गांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. जय शिवाजी जय भवानी दिल्या घोषणा. जिजाऊ सावित्रीची लेक असल्याचा अभिमान असला पाहिजे. राजकुमार हिवरकर पाटील. शिवसेना भवन येथे नातेपुते पंचक्रोशीतील दहेगाव येथील शेकडो महिलांनी शिवसेना पक्षात पक्षप्रवेश शिवसेनेचे माळशिरस तालुक्याचे प्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांच्या उपस्थितीत केला. यावेळी महिला तालुका प्रमुख ज्योतिताई सुरवसे, श्री अविनाश सुरवसे, शिवसेनेचे नेते संतोषजी गोरे, दहेगाव शहर प्रमुख विजय सरवदे, उपप्रमुख दत्ता बोडरे, नातेपुते शहर प्रमुख पोपटराव शिंदे, भाजपचे मनोज जाधव, भाजपचे सुनील बनकर, अलंकापुरी शहर प्रमुख विजय ढेकळे, नातेपुते महिला शहर प्रमुख. यावेळी बोलताना राजकुमार हिवरकर पाटील म्हणाले, 21व्या शतकात देशामध्ये स्त्री पुरुष समानता कायदा आणून समाजात महिलांना हक्क प्राप्त झाल्याचे दिसून येते. त्यातच प्रत्येक आजच्या कार्यक्रमाला सासू पण आहे, सून पण आहे, मुलगी पण आहे, स्वतः पण उपस्थित आहेत. म्हणजे मुलीमध्ये कोठेही भेदभाव असल्याचे दिसून येत नाही. जिजाऊंनी जर बलिदान दिलं नसतं तर स्वराज्य घडलं नसतं आणि सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांनी जर जातीपातीच्या भिंती पाडून स्त्री शिक्षणावर काम केलं नसतं तर कदाचित आज आपण एकमेकाच्या समोर या शिवसेना भवनामध्ये प्रवेश करताना दिसलो नसतो. तालुका प्रमुख महिला ज्योतिताई सुरवसे म्हणाल्या, आज मला खरं भाग्याचं वाटत आहे. माझ्या भगिनी वेगवेगळ्या कुटुंबातून असून सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश केला. त्यामुळे त्यांच्या कोणत्याही सुखदुःखामध्ये मी स्वतः शिवसेनेचे रणरागिणी म्हणून सहभागी होईन. यावेळी अनेक महिलांना शिवसेनेची नियुक्तीपत्र देण्यात आली. दहेगाव महिला शाखा प्रमुख म्हणून स्वप्नाली केंगार, सीमा अनिल कांबळे, जिल्हा परिषद गट प्रमुख राणी माने, शाखा संघटक रेश्मा बेंद्रे, उपशाखा प्रमुख प्रणाली वेदपाठक, तालुका उपप्रमुख रुपाली कांबळे, तसेच कार्यकारिणी सदस्य कोमल सरवदे, रोहिणी सोनवणे, दहेगाव कार्यकारिणी सदस्य श्रीमती विद्या भोसले, सदस्य अमृता सरवदे गोडसे वस्ती, प्रमुख सोनाली सोनवणे, पंचायत समिती गण प्रमुख ज्योती चिकणे, उपशहर प्रमुख नातेपुते अमृता सरवदे, शाखा संघटक दहेगाव काजल झेंडे, सदस्य रोहिणी झेंडे, कुमारी सानिया काटे, तालुका मीडिया प्रमुख महिला आघाडीची नियुक्तीपत्रे शिवसेनेच्या रणरागिणींना देण्यात आली. खऱ्या अर्थाने संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ग्रामीण भागात सुद्धा शिवसेनेविषयीचे हक्काचे व्यासपीठ म्हणून, हक्काचा पक्ष म्हणून शिवसेना पुढे येत आहे. यावेळी सूत्रसंचालन तालुका उपप्रमुख प्रमोद चिकणे यांनी केले. सोलापूरहून प्रतिनिधी चंदू खिलारे, लोकसंवाद न्यूज 11. नेम एक पाऊल पुढे. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.